कोपरगाव तालुक्यातील सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे SPL क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ 25 मे 2025 रोजी उत्साहात पार पडला। या उत्साहात सोहळ्यासह प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या व्यवस्थापिका सिस्टर मेरी, तालुका क्रिकेट असोसिएशनचे मकरंद कोराळकर सर, उल्हारे सर व क्रीडा शिक्षक येवले सर, माजी नगरसेवक संदीप पगारे उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये एकूण 80 खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून विविध संघांमध्ये त्यांचे वाटप करण्यात आले आहे। यामध्ये यशोधन चॅलेंजर, शिवराज योद्धा, सुपर किंग, VR रायडर आणि मीर फाउंडेशन या संघ मालकांनी सहभाग घेतला आहे। या लीगची खास आकर्षण म्हणजे सुदर्शन अकॅडमीचे संस्थापक व हेड कोच इम्रान पठाण सर यांची विशेष उपस्थिती। त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धेला अधिक प्रेरणादायी स्वरूप मिळाले। उद्घाटन सोहळ्यावेळी खेळाडूंचा जोश, संघ मालकांचा उत्साह आणि प्रेक्षकांची गर्दी यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्साही ठरला। हा भाग्याचा आज दिवस हा सौख्याचा, हर्ष करा जल्लोष करा, प्रभुरायाचे गान करा। व्यासपीठावर असलेले माझे सर्व बंधू भगिनी आणि विशेषरित्या ही सर्व आनंदित हसऱ्या चेहऱ्यामध्ये बसलेली सर्व मुलं, खरोखर आज आनंद वाटत आहे। आणि मी काही भाषण जास्त करणार नाहीये, पण 2 शब्द बोलावेसे वाटतात, ते म्हणजे इम्रान आणि रिजवान विषयी। म्हटलं जातं की सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग या दोन्ही भावामध्ये मला दिसून आलेले आहे। आणि विशेष करून रिजवान विषयी बोलायचं म्हटलं, अगदी 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 सिंपल व्यक्ती आहे। कधी मी म्हणजे उच्च आवाजात मुलांना कधी बोलताना बघितलेलं नाहीये। इतकं रिस्पेक्टफुल आणि आदरणीय व्यक्ती असेल तर रिजवान सर। कृपया सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून त्यांना आपण शुभेच्छा देऊया। आणि आज खरोखर आनंद वाटत आहे की सुदर्शन अकॅडमी क्रिकेट अकॅडमी ही सेवानिकेतन मैदानावर खेळताना दिसत आहे, ह्याचं आम्हाला सर्व भाग्य वाटतं आणि आम्ही आमचं भाग्य समजतो। आणि आजचा दिवस पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानूया। आणि ज्या ज्या लोकांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे त्याच्यामध्ये खूप काही सामावलेलं आहे, परंतु त्याचं मी रिपीट करत नाहीये। परंतु एक संदेश मला आवडला की आपली वृत्ती, आपले विचार हे चांगले सुंदर असावेत। आता तुम्ही तुमच्या आईवडिलांना धन्यवाद द्या, कारण आईवडिलांनी कष्ट घेऊन थोडेसे का पैसे जे काही खर्च केलेले आहेत हे तुमच्यासाठी केलेले आहेत, आपण त्यांना काय रिटर्न देणार आहोत। असं म्हटलं जातं की सगळ्यांना वाटतं की मला एक अशी संधी मिळावी, पण संधी थोड्यानंच मिळते। कोण ते थोडे आहेत ज्यांच्यामध्ये उत्साह आहे, इंटरेस्ट आहे, ज्यांच्यामध्ये करण्याची वृत्ती आहे, त्यांनाच मिळू शकतं। मला कोणी घडवलेलं आहे आणि मी कोणाला घडवणार आहे, ह्या वृत्ती आपल्या मनात असू द्या। पुन्हा एकदा सर्वांचे आभार। आणि आज ग्राउंड पण आपल्यासाठी खूप हास्य सुहाना क्लायमेट म्हणतात तसं एकदम, म्हणजे आता गेले कालपर्यंत आपण पाऊस बघितलेला आहे, ऊन बघितलेलं आहे, घड्याळाकडे जर बघितलं तर जवळजवळ 11:15 झालेले आहेत। आणि आपल्याला उन्हाशिवाय पर्याय नाहीये, पावसाशिवाय पर्याय नाहीये, पण देवाने आपल्यासाठी सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे। त्या देवाला धन्यवाद दोन्ही हाताने टाळ्यावरती देऊया की परमेश्वर आपल्या समोर असो, आपल्या बरोबर असो, आपल्या सदोतीत असो आणि आजचा हा सुंदर आयोजित केलेलं कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडावं। त्याचप्रमाणे इम्रान म्हणतील माझ्याविषयी काहीच बोललेलं नाहीये, कारण इम्रान माझ्या बरोबर काम केलेलं आहे 2009, 10, 11, 2007, 8, 9 आणि 10 ह्या माझे भरपूर काम केले। त्यांचाही स्वभाव खूप चांगला आहे, ते खूप डान्सर आहेत, क्रिकेट तर सोडूनच द्या, खूप डान्सर आहेत, चालता चालता डान्स करतात, इतके डान्सर आहेत। सो ऑल द बेस्ट। आणि त्यांचे वडील बघा, त्यांच्याकडे जर बघितलं ते जसे बाप जसा बेटा म्हणतात ते त्यांच्या वडिलांच्या वृत्तीमध्ये दिसून येते। अगदी साधे भोळे आणि प्रामाणिकपणे वागणारे आणि प्रामाणिकपणे चालणारे रस्त्यावर देखील मी त्यांना बघितलेले आहे। सो थँक्यू, ऑल द बेस्ट। मी जर सगळा वेळ घेतला तर दुसरं कोणाला बोलायला वेळ मिळणार नाही। थँक्यू, गॉड ब्लेस यू। प्रसंगी या विद्यालयाच्या प्राचार्या तसेच
आमचे सहकारी मित्र येवले सर, त्यांच्या धर्मपत्नी, तसंच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रिकेटचे प्रशिक्षक, संघ मालक, आज ही जी स्पर्धा या ठिकाणी होती याचं सातत्य नेहमीप्रमाणे भरवण्याच्या संधी जे काही गुण आहेत, आता सरांनी सांगितलं गायकवाड सरांनी की रिजवान आणि इम्रान या दोघांमध्ये जे एक कौशल्य आहे की सातत्य ठेवायचं, ते सातत्य त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की जसं इम्रान हा या शाळेमध्ये क्रिकेटचा प्रशिक्षक म्हणून जॉईन झाला, तसं त्यांनी क्रिकेट सोडलंच नाही. आणि त्याला दुसरं उदाहरण म्हणजे रिजवानचं, तो देखील क्रिकेटचे प्रशिक्षण कॅम्प वेळोवेळी भरवतो. हे दोन्ही विद्यार्थी हे माझे आहेत, त्यांना घडवलं, परंतु त्याचा मला अभिमान आहे की अशा प्रकारचे खेळाडू या ठिकाणी घडले आणि त्यांनी माझ्यानंतर या ठिकाणी हे क्रिकेटचं मैदान अखंड चालवलेलं आहे. मला तर वाटतं इम्रानचे आणि रिजवानचे काही विद्यार्थी सुद्धा आता कॅम्प घ्यायला सुरुवात केली त्यांनी, ते सुद्धा ते सुद्धा आता क्रिकेटचे प्रशिक्षक झालेले. म्हणजे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे एखाद्या क्रीडा शिक्षकाला की त्याचे विद्यार्थी त्याच्या विद्यार्थ्याच्या हाताखाली अजून विद्यार्थी तयार होत आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि या दोघांना अशाच प्रकारचं भविष्यात देखील यश मिळेल 100%. जे आज त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा मोठं ठिकाण त्यांना त्या ठिकाणी निश्चित मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचे परिश्रम खूप आहेत. वेळोवेळी काही ठिकाणी त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय दुर्दैवी प्रसंग आले, पण त्याच्यात सुद्धा ते न खचता त्यांनी त्याच्यामधून पुढं यश संपादन केलेलं आहे. हे खूप मोठं आहे, लक्षात घ्या मित्रांनो. आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारच्या पेपरला बातम्या येत आहेत, अतिशय क्षुल्लक कारणामुळं विद्यार्थी आपलं स्वतःचं जीव गमावत आहेत. आता कालची एक घटना आहे ताजी, त्या पोरांनी काय बुलेट घेऊन दिली नाही म्हणून त्यांनी स्वतःची आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या कोरवा. ही कोणती पद्धत आहे? तुमची मानसिकता तुम्ही वाढवा ना. आज क्रिकेटचा जो गेम आहे, क्रिकेट हा खेळ आहे. आता प्रत्येक प्रशिक्षक जो क्रिकेट तयार करतो त्याचा काय कोणी तेंडुलकर होणार नाही किंवा कोणी विराट कोहली होणार नाही, पण त्याच्या पाठीमागं तो ज्यावेळेस ग्राउंडवर येतो त्यावेळेस ग्राउंडवर आल्यानंतर त्याच्या मागं सातत्याने व्यायाम करणे, आपलं स्वतःची मानसिक अवस्था जी आहे ती एकदम स्ट्रॉंग करणे. खेळामध्ये हार जीत असतेच, हार ही नेहमी पचवण्याची ताकद फक्त क्रिकेटमुळे तयार होते, लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये तुम्हाला खूप वेळा हार येणार आहे, पण म्हणून आपण खचून नाही जायचं, त्याच्याशी लढायचंय आपल्याला आणि ते लढूनच आपल्याला पुढे यश संपादन करायचंय. मला आठवतं ज्यावेळेस आम्ही मुंबईला एक राज्यस्तरीय क्रिकेटच्या सिलेक्शन ट्रायल होत्या, माझ्यात एक खेळाडू होता आणि मी तिथं घेऊन गेलो त्याला. त्याला मला ग्राउंडवरती एकाच वेळेस जवळजवळ 100-125 विद्यार्थी दिसले. मी त्या ठिकाणी त्या वडिलांना विचारलं त्याच्या की तुमची अपेक्षा काय, तुम्ही कशासाठी त्याला, तुमचं असं वाटतं का तुम्हाला तुमचा मुलगा तेंडुलकर व्हावा? तो म्हणे अजिबात नाही, मला तेंडुलकर करायचंच नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे की याच्यामधून माझ्या मुलाला भविष्यामध्ये कुठेतरी चांगली नोकरी मिळणार आहे. म्हणजे पाहतो दृष्टिकोन, व्यावसायिकता ही या क्रिकेटने आणलेली आहे. आज आपण ज्या IPLच्या मॅचेस बघतो, अगदी गल्लीवळातले क्रिकेटपटू सुद्धा आता आपल्याकडे टीव्हीवर दिसायला लागले. या इथं बसलेल्या खेळाडूंपैकी 100% तुम्हाला सांगतो एखादा खेळाडू सुद्धा अशा पद्धतीने IPL मध्ये जाऊ शकतो. तेवढी ताकद इम्रान रिझवानमध्ये आहे, कारण ते आता सिलेक्शन कमिटीवर देखील काम करतायत. तेव्हा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स वापरा आणि जास्तीत जास्त चांगला क्रिकेटपटू बना. आम्हाला अपेक्षा आहे एक दिवस असा खेळाडू तुमच्यातला कुठेतरी IPL मध्ये खेळताना दिसेल आणि आम्ही सांगू आमचा कोपरगावचा खेळाडू म्हणून. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा रिजवान आणि इम्रानने अतिशय जिद्दीने हे जो काही या ठिकाणी उपक्रम चालू ठेवलाय असंच अखंड चालू ठेवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. पाहायला मिळत आहे ही अकॅडमी चालू ठेवणं हे काही एवढं सोपं काम नसतं. त्यासाठी भक्कम पाठिंबा आपल्या पाठीशी कुणी ना कुणी उभं पाहिजे असतं आणि आर्थिक पुरवठा असेल म्हणा किंवा इतर काही साधनं असतील, यांचा जर पुरवठा झाला तरच ह्या अकॅडमी किंवा अशा या गोष्टी शक्य होत असतात. इम्रान सरांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला की मेरी मॅडम त्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहेत. अकॅडमीला त्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि क्रिकेट खेळ कसा जिवंत राहील यासाठी त्यांना आवड असल्यामुळे ते नेहमी दक्ष असतात. मित्रहो, एक अनुभव सांगण्यासारखा आहे 1-2 मिनिटांमध्ये की माझा मुलगा या क्रिकेट अकॅडमीमध्येच इम्रान आणि रिजवान सर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप क्रिकेट खेळला आणि मॅडमचाच तो विद्यार्थी आहे सेवानिकेतनचा. त्याला त्या क्रिकेटचा इतका फायदा झाला आयुष्यामध्ये, 6-6 तास सलगपणे तो अभ्यास करू शकला MBBS साठी, म्हणजे जी नीट परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी. या खेळामुळे तुमच्या शरीरामध्ये स्टॅमिना येतो, लक्ष कॉन्सन्ट्रेशन होतं, लक्ष केंद्रित होतं आणि तुम्ही अधिक काळ कोणतंही काम करू शकता. असे अनेक फायदे या खेळामुळे होत असतात. तो MBBS झाला आणि आता तो मेडिकल ऑफिसर आहे कोपरगाव या ठिकाणी.
तर हा एक माझा अनुभव आहे. आणि तुम्ही भविष्यात फार मोठे क्रिकेटर व्हाल की नाही हे तुमच्या परफॉर्मन्सवरती अवलंबून आहे, परंतु तुम्ही खेळत राहाल, खेळात भाग घ्याल, यामुळे तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र खूपच मोठा फायदा होणार आहे आणि याचा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आज या ठिकाणी सुदर्शन क्रिकेट अकॅडमी लीग ही जी एक मोठी चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडत आहे. तर या स्पर्धेसाठी आम्हा सर्वांच्या वतीने इम्रान सर, रिजवान सर या दोघांना आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खेळत राहा, आनंदी राहा, खुश राहा जीवनामध्ये. जवळपास 20-25 वर्षापासून क्रिकेट खेळायचो. आता रिजवान सर आणि इम्रान सर यांचा संपर्क आम्हाला क्रॉम्प्टन ट्रॉफी याच्यामध्ये, पण हे दोन जे भाऊ आहेत त्यांच्याविषयी क्रिकेट तर चांगलं होतंच, पण त्यांची मेंटॅलिटी आणि त्यांचं वागणं हे सगळ्यात जास्त आवडायचं मला. आणि त्या दृष्टिकोनातून एक रिस्पेक्ट माझ्या मनात त्यांच्याविषयी तयार झालेलं आहे. क्रिकेट चांगले वाईट सगळेच खेळतात, पण माणूस चांगला पाहिजे. माणूस चांगला असेल तर तो पुढेच जाणार. आणि आमचे कंटिन्युअस संपर्क राहतो, असा फोनवर याच्यावरती डिस्कशन असतं. ते कुणालाही कधीच वाईट सल्ला देणार नाहीत हे दोघंही भाऊ, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त माझं एकच सांगणं आहे मुलांना की व्यवस्थित व्यायाम, आहार आणि आई वडिलांचा रिस्पेक्ट सगळ्यात महत्वाचं, आणि गुरुजनांचा रिस्पेक्ट. हे आता मॅडमने तर पूर्ण आयुष्य मुलांसाठी काढलेलं. माझ्या दोन्ही बहिणी ऍक्च्युली शिक्षिका आहेत, दोन्ही पण एक प्रिन्सिपल आहे, एक केंद्र प्रमुख आहे. त्यामुळे शिक्षक किती कष्ट घेत आहेत मुलांसाठी हे मी जवळून पाहिलेलं आहे. रात्रंदिवस ते, आणि त्यांना त्यांचा रिस्पेक्ट आपण फार देणं गरजेचं आहे. मी आजही आमच्या शिक्षकांपुढे कधीच जात नाही, जातो पण मान खालीच असते, एवढं लक्षात ठेवा मुलांना. आणि व्यसन करू नका, भरपूर व्यायाम करा आणि क्रिकेट चांगलं खेळा. 2025 चे हे 5वे पर्व आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या या भव्य अशा आणि सुंदर, अतिशय सुंदर अशा मैदानावरती आजपासून सुरू होणार आहेत. त्याबद्दल संघमालक म्हणून इम्रान सर व रिजवान सर, सुदर्शन क्रिकेट अकॅडमीचे चालक यांनी मला या ठिकाणी संधी दिली, एक संघ घेण्याची व त्या संघाचा मालक बनण्याची मला या ठिकाणी त्यांनी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बसलेले आमचे आदरणीय गुरु श्री कोरळकर सर, कॉन्व्हेंट स्कूलच्या मेरी मॅडम यांनी सर्वांनी या स्पर्धेसाठी जे सहकार्य आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी इम्रान सर, सुदर्शन क्रिकेट अकॅडमी व रिजवान सरांचे हार्दिक आभार मानतो.